पाईल नंबर 2 ज्यांनी पण हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट चूज केलं आहे त्यांच्यासाठी मला असं दिसतं आहे ना की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रेम मिस करत आहात किंवा तुम्हाला सेल्फ लव करायची गरज आहे किंवा असं पण दिसतं आहे मला रिलेटेड टू लव. मग ते लव तुमचं कशासाठी असेल, फॉर एक्झाम्पल काही वस्तूंसाठी असू शकतं, रिलेटिव्हसाठी असू शकतं, जॉबसाठी असू शकतं, करिअरसाठी, परत पैशासाठी, व्हॉट एव्हर जे तुमचं लव आहे त्या लव इंटरेस्टसाठी आय थिंक हे रीडिंग मला दिसत आहे. ओके, सो फर्स्ट तुमचा जो मेसेज आहे तो म्हणजे वर्क थ्रू युअर फिअर्स. सो तुमच्या ज्या मनामध्ये काही भीती आहेत त्या भीतींवर तुम्हाला मात करायची आहे तुमच्या. सो खूप गोष्टी तुमच्या मनामध्ये कुठली तरी भीती आहे किंवा एक चाइल्डहूड ट्रॉमा ज्याला बोलूया की ते तुम्हाला हील करायची गरज आहे. तेव्हा तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला स्टकनेस येत असेल तर त्यातनं तुम्हाला बाहेर जाता येईल. ओके, बघूया पुढची कार्ड्स काय आहेत. 7 ऑफ वॉन्ड्स, 6 ऑफ कप्स आणि 2 ऑफ कप्स. जसं आपण बोललो आहोत रिलेटेड टू लव ही पाईल आहे. ओके, सो या गोष्टीचे मला 2-3 सिनारिओ दिसत आहेत जे मी तुम्हाला सांगते. फर्स्ट म्हणजे असं दिसतं आहे मला की लव्ह लाईफमध्ये तुमच्या प्रॉब्लेम्स चालू आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टीने घेरले गेले आहात. ओके, ही फर्स्ट सिनारिओ दिसते की तुमच्या लव्ह लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, केऑस चालू आहे. सो इथे मला एक असं दिसतं आहे ना की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही स्वतःला म्हणतात ना की अडे रहो डटे रहो या गोष्टीमध्ये आहे आणि तो मोस्ट ऑफ तुमच्या रिलेटेड टू लव्ह लाईफ आहे. ओके, सेकंड थिंग मला असं दिसते ना की तुम्ही खूप कन्फ्यूज आहात तुमच्या लाईफमध्ये, म्हणून तुम्हाला ना योग्य क्लॅरिटी मिळत नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीला तोंड देत आहात. एक कन्फ्युजन मनाचं म्हणतात ना की 2 ऑफ पेंटिकल्सची एनर्जी, गोष्टी बॅलन्स करायला जमत नाही आहे किंवा असं तुम्हाला वाटतं की तुमच्या एकट्यावर सगळी जबाबदारी आली आहे, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला दडपण येऊ शकतं. सो येस, डेफिनेटली मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या फियर्सवर वर्क करताय बिकॉज तुमच्याकडे सगळे ॲरो आहेत, पण तुम्ही त्या गोष्टींसाठी डटके खडे हो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुमच्या फियर्सवर तुम्ही आता सध्या मात करायचाच प्रयत्न चालू आहे तुमचा आणि त्याच्यामुळे मोस्ट ऑफ तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहत असाल, तुम्हाला क्लॅरिटी मिळत नसेल. हा सेकंड सिनारिओ आहे. थर्ड गोष्ट मला अशी दिसते आहे ती म्हणजे तुम्हाला ना तुमच्या योग्य लाईफ पार्टनर तुम्ही अशा रिलेशनशिपमध्ये असाल जिथे तुम्हाला त्या रिलेशनशिपमधनं मूव ऑन व्हायचं आहे, जायचं आहे, त्या रिलेशनशिपमधनं सोडून जायचं आहे, पण त्या सोडून जाताना पण तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत आहात. आत्तापर्यंत तुम्ही म्हणतात ना की इंडिव्हिज्युअली सगळ्या गोष्टी केल्या, पण तुमच्या लाईफमध्ये आता असे दिवस येतील की तुम्हाला हेल्प मिळेल आणि तुम्हाला जो हा एकटेपणा वाटतो आहे तो एकटेपणा न वाटता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक म्हणतात ना की छान बॅलन्स मेंटेन कराल. सो येस, असे 2 ते 3 सिनारिओ दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल मी हे सांगितलं ते डिवॉर्सचं होऊ शकतं किंवा ब्रेकअपसुद्धा असू शकतं की ब्रेकअप करायचं आहे किंवा डिवॉर्स घ्यायचं आहे पण पॉसिबल होत नाही आहे, अशाच गोष्टीसुद्धा मला इथे दिसत आहेत. ओके, अजून बघूया काय कार्ड्स आहेत. हां, किंग ऑफ सॉर्ड्स, 6 ऑफ पेंटिकल्स, 2 ऑफ वॉन्ड्स, 2 ऑफ सॉर्ड्स आणि 9 ऑफ पेंटिकल्स. अगेन ही कार्ड्स मला सेम दिसत आहेत की कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये आहात तुम्ही, क्लॅरिटी मिळत नाही आहे, पण जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी मिळेल तेव्हा तुम्ही स्वतःला फ्री महसूस कराल. जसं इथे दिसतं आहे की तुम्ही समजा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला फ्री व्हायचं आहे पण तुम्हाला समजत नाही आहे काय करू कसं करू, पण तुम्ही लवकरच अशा म्हणतात ना की डिसिजनवर याल की जेणेकरून तुम्हाला एक फ्रीनेस तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला महसूस होईल,
फील होईल की तुम्ही आता फ्री आहात. जिथे तुम्हाला बांधील राहिल्यासारखं वाटत होतं तिथे तुम्ही स्वतःला फ्री महसूस कराल. बिकॉज तुम्ही डिसिजन मेकिंग कराल, कारण तुम्ही तुमच्या फियर्सवर वर्क कराल. तुम्हाला स्वतःवर थोडा ट्रस्ट ठेवला पाहिजे. पाईल नंबर 2, तरच तुम्ही फ्रीनेसचा एक्सपिरियन्स करू शकता. तसंच मी जसं सांगितलं की तुम्हाला जर क्लॅरिटी नसेल माइंडमध्ये तर तुम्ही सेल्फ हिलिंगचा कोर्स जो आहे माझा क्रॅश कोर्स तो तुम्ही करा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या सेल्फ डाऊट्स किंवा सेल्फ क्लॅरिटी नसणं किंवा स्वतःबद्दल एनव्हीनेस असणं, तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही मात करू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःवर चेंज करता, तेव्हा तुमचं लाईफ ऑटोमॅटिकली चेंज होऊन जातं. जर हा तुम्हाला क्रॅश कोर्स करायचा असेल 16 मे ते 22 मे फक्त हा कोर्स आहे. ओनली 7 डेज कोर्स. व्हॉट्सअप कोर्स आहे, तिथे अटेंड करायची गरज नाही. याची फी आहे ओनली 555 रुपीज. जो माझा 1,500चा कोर्स आहे 45 डेजचा, तो मी फक्त 555 रुपीजमध्ये तुमच्या सगळ्यांना 7 दिवसामध्ये शिकवणार आहे. सेम सिलेबस. ओके. सो येस, डेफिनेटली तुम्ही त्या गोष्टीचा पण फायदा घेऊ शकता आणि रोज क्वार्ट्ज क्रिस्टल तुम्ही यूज करू शकता स्वतःला जास्त बेटर व्हर्जन घडवण्यासाठी. ओके. परसिक्शन अँड इन्क्विजिशन. सो हे कार्ड मला ना हाय प्रिस्टेससारखं वाटत आहे. ओके. फॉरगिवनेस आणि अनरिक्वायर्ड लव. पाईल नंबर 2 मला हेच दिसत आहे की तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आहात की जिथे तुम्हाला अनरिक्वायर्ड लव तुम्हाला फील होतं, म्हणजे ज्याची गरज नाही आहे अशा जबाबदारींमध्ये तुम्ही आहात. त्यामुळे स्वतःला दबल्यासारखं फील करता तुम्ही. एक बोलतात ना की बर्डन तुम्हाला फील होतं, कारण समोरच्या व्यक्तींनी किंवा जे कोणी आहेत त्या पर्सननी तुम्हाला खूप मानसिक ताण दिला आहे. तुम्हाला असं फील करवलं आहे की यू आर नथिंग, यू आर अनरिक्वायर्ड. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः बाबतीमध्ये एवढे कन्फ्यूज असता. बट तुम्ही म्हणजे अगेन तुम्हाला बोलले ना, हाय प्रिस्टची एनर्जी वाटते मला इथे, की तुम्ही तुमच्या इंट्युशन्सवर जेवढा भर देऊन स्वतःला ग्रो केलं आहे, तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला आत्तासुद्धा तुम्हाला तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. कारण तुम्हाला फॉरगिवनेस, तुम्हाला माफी करायची आहे. कोणाला माफ करायचं आहे तुम्हाला? ज्या लोकांनी तुम्हाला आत्ता त्रास दिला, ज्यांनी तुम्हाला अनरिक्वायर्डचा टॅग दिला आहे, अशा व्यक्तींना तुम्हाला मनातून माफ करायचं आहे. त्यांना सोडून द्यायचं आहे त्यांच्या हालवर. तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेशन स्वतःकडे करायचं आहे. तुमचं अंतर्मन जेव्हा तुमच्याशी बोलायला लागेल तेव्हा डेफिनेटली तुम्ही तुमच्या या अनरिक्वायर्ड टॅगमधनं बाहेर याल आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असं काहीतरी गोष्ट कराल की जी अनन्यसाधारण असेल. म्हणजे बोलतात ना की इम्पॉर्टंट गोष्टीसाठी तुमचा जन्म झाला आहे. सो जे अनरिक्वायर्ड आहे ते तुमच्या लाईफमधनं जाणार आहे. सो क्लॅरिटी येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? फॉरगिव्ह करायचं आहे. फॉरगिवनेस. ओके. तुम्ही बोलाल की बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. बट एकच गोष्ट सांगते मी की जर तुम्ही दुसऱ्यांना फॉरगिव्ह केलं तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये एक बोलतात ना की खूप सारं प्रेम येताना दिसत आहे. ओके. स्टॉर्क, क्लाउड अँड लिलीज. अगेन सेम गोष्टी मला दिसत आहेत की हे जे कार्ड जर तुम्ही बघितलं स्टॉर्कचं, तर याचा नंबर आहे 1 + 7 = 8. 8 म्हणजे इन्फिनिटी साईन, जे आपण बोलू शकतो की स्पिरिच्युअल गोष्टींसाठी. हा इथे सी आहे, वॉटर आहे, समुद्र आहे. याचा अर्थ अगेन इट्स अ वॉटर एलिमेंट. म्हणजेच काय मला इथं दिसतो आहे की हिलिंग दिसते आहे, रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी. प्लस याच्या डोक्यावर क्राऊन आहे, आणि क्राऊन म्हणजे क्राऊन नाही आहे, तो नेस्ट आहे. त्याचं घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण ॲज अ क्राऊन त्या व्यक्तीने, त्या स्टॉकने, बगळ्याने ते विअर केलं आहे. प्लस त्याचं जी बॉडी आहे ती
ब्लॅक अँड व्हाईट आहे, म्हणजे यिन अँड यँग. अगेन इट्स अ बॅलन्सिंग. सो मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीवर आहात आणि ती जर्नी कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला हिलिंगची गरज आहे. आणि ते हिलिंग करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या जबाबदारी जी आहेत त्या कंप्लीट करायची गरज आहे. अगेन इथे आहे क्वीन ऑफ कप्स, म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये जेव्हा पुढे जाल, स्वतःला हील कराल, सेल्फ हिलिंग जसं मी तुम्हाला कोर्स सांगितलं आहे ते कराल, तेव्हा तुमच्या लाईफमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही क्लाउड्स आहेत, म्हणजे तुमचे भ्रम आहेत ते निघून जातील आणि तुम्ही एकदम म्हणजे म्हणतात नाही ते किंग ऑफ सॉर्ट्स आहे की निर्णयावर याल. तुम्हाला क्लॅरिटी मिळेल आणि तुम्हाला वे मिळेल की तुम्हाला कशा पद्धतीने जायचं आहे, काय करायचं आहे. त्यानंतर आहे लिली, की तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की ग्लो करायचं आहे. तुमच्या स्वतःचा जो सुगंध आहे तो पसरवायचा आहे दूरवर. म्हणजेच काय की तुमचं जे नॉलेज आहे, जे आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत सीमित आहे, ते तुम्हाला इतरांना द्यायचं आहे. तुमचं लाईफ पर्पज तुम्हाला समजतो आहे. किंग ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे की तुम्ही इथे स्वतःला अशा पोझिशनवर न्यायचं आहे तुम्हाला की जिथे तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहात आणि लाईक डॅडी ज्याला आपण बोलतो की घराची जबाबदारी घेणं, मुलांची जबाबदारी घेणं, वाईफची जबाबदारी घेणं, अशा पद्धतीच्या एनर्जीमध्ये तुम्ही याल. आणि 30 नंबर आहे की त्यानंतर तुम्हाला म्हणतात ना की एक विक्ट्रीचा अनुभव तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घ्याल. ओके, सो यू आर ऑन द राईट ट्रॅक. फक्त तुम्हाला जी गोष्ट समजून घ्यायची आहे ती गोष्ट फक्त समजून घ्या. जिथे तुम्हाला सांगितलं आहे मी की सेल्फ लव आणि सेल्फ डाऊट करू नका, फॉरगिव्ह करा, तर त्या गोष्टी तुम्हाला करायची गरज आहे. बघूया की साईबाबा आपल्यासाठी काय सांगतायत. विकास म्हणजेच डेवलपमेंट. ईश्वर हमारे माता पिता हैं जो हमारे भले के लिए सुख दुख के रूप में हमें कड़वी दवाइयाँ देते हैं. सो जसं तुमच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत जो वाईट अनुभव आला तो तुमच्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी होता. जसं आपण वडिलांना मानतो तसंच युनिवर्ससुद्धा आपले आईवडील आहेत. तुमचे इष्टदेव तुमच्या आईवडिलांचं काम करतात की जे तुमच्या सुखासाठी, तुम्हाला दुःखामधनं जाण्यासाठी, एक बोलतात ना की भट्टीमधनं तापल्याशिवाय सोनं खरं म्हणजे लखलखत नाही, त्याप्रमाणे तुम्हाला जर तुम्ही आत्ता दुःखांच्या डोंगरमध्ये असाल तर लक्षात ठेवा तुमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी हे तुम्हाला दिलं आहे. सो रडत बसू नका की हा त्रास मलाच का, मीच का, बिकॉज यू आर अ स्पेशल पर्सन. म्हणून तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि ईश्वर तुमच्या जवळ आहे. तुम्हाला ते म्हणतात ना की तो अनुभव देत आहेत, त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही स्वतःला डेव्हलप करायचा तुम्हाला सांगितलं आहे. जर तुमच्या लाईफमध्ये एक गोष्ट सतत होत असेल तर लक्षात ठेवा तुम्ही योग्य गोष्टी करत नाही आहात, तो एक्सपिरियन्स घेत नाही आहात. म्हणून तुम्हाला त्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होत आहेत. जर तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असाल तर प्लीज तुम्हाला सिच्युएशनचा अभ्यास करायला लागेल. तुम्हाला त्यातनं काय नॉलेज घ्यायचं आहे, काय एक्सपिरियन्स घ्यायचा आहे हे पाहावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रॉब्लेममधनं बाहेर याल. ते तुमच्या डेव्हलपमेंटसाठी असेल. शिक्षा. जीवन एक पाठशाला है, शिक्षा ग्रहण कीजिए और ऊंची उडान भरिए. तेच जेव्हा तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट कराल तेव्हा तुम्हाला नॉलेज येईल आणि त्या नॉलेजच्या द्वारे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकता. सो यू आर ऑन अ राईट ट्रॅक बट यू नीड टू ॲक्नॉलेज समथिंग. जे तुम्हाला मी सांगितलं की वर्क थ्रू युअर फिअर्स, फॉरगिवनेस आणि सेल्फ लव. विक्ट्री. तुमच्या लाईफमध्ये विक्ट्री येणार आहे डेफिनेटली जर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर. डेफिनेटली जसं मी आत्ताच बोलले होते. द थिंकिंग वुमन. येस, तुम्ही कधी कधी योग्य थिंकिंग करता पण मोस्ट ऑफ तुम्ही ओव्हर थिंक करता. सो ओव्हर थिंक न करता जर तुम्ही योग्य गोष्टींचा अभ्यास केला, परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यानुसार जर तुम्ही निर्णय घेतले तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला विक्ट्री येताना दिसत आहे. ओके, सो अटॅचमेंट. राईट. 5 नंबर इज अ चेंज. म्हणजे तुम्हाला ना जसं मी सांगितलं की सेल्फ लवची गरज आहे, सेल्फ डिटॅच होण्याची गरज आहे. अटॅचमेंटमध्ये अडकायचं नाही आहे. तुमचा जो मुखवटा तुम्ही लोकांसमोर दाखवताय की जे तुम्ही ॲक्च्युली नाही आहात
तर तो तुम्हाला काढून फेकायची गरज आहे. तुम्ही जसे आहात तसं स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि तसंच दुनियेसमोर या. सेल्फ ॲक्सेप्टन्सची कमी आहे इथे. त्यामुळे तुम्ही बोलतात ना की इतके अटॅचमेंटशी जोडले आहात की लोक तुम्हाला काय बोलतील, तुम्ही जसे आहात तसं लोकांसमोर आलं तर लोक तुमच्याशी बोलतील की नाही, अशा या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला खूप डिप्रेस करत आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये आहात. सो तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर या. सेल्फ ॲक्सेप्टन्स ठेवा. डेफिनेटली तुमचं लाईफ चेंज होईल, तुमचं ओव्हर थिंकिंग बंद होईल आणि त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये व्हिक्ट्री येईल. सो क्लिअर मेसेज आहेत तुमच्यासाठी पाईल नंबर 2. आणि आर्कॅन्जल रिट्रीट्स ते तुम्हाला काय सांगतायत की आय विजिट आर्कॅन्जल रिट्रीट्स इन माय स्लीप टू नाईट. ओके, जर तुम्हाला योग्य गायडन्स हवा असेल तर तुम्ही आर्कॅन्जल रिट्रीट्स करू शकता. त्यांचं नाव बोलतात ना की कोणत्याही आर्कॅन्जलचं तुम्ही नाव घेऊन त्यांचं स्वप्न बघू म्हणजे एक अफर्मेशन्स देऊ शकता स्वतःला की मी या एंजल्सना माझ्या स्लीपमध्ये पाहत आहे, विजिट करत आहे. म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला डेफिनेटली हेल्प हे नक्कीच होऊ शकते. मग आर्कॅन्जल मॅट्रॉन असतील, आर्कॅन्जल रफेल असेल, कोणीही तुम्ही त्यांच्यापैकी कोणालाही कॉन्टॅक्ट डेफिनेटली करू शकता जेणेकरून तुम्हाला योग्य गायडन्स मिळेल. ओके, सो येस, डेफिनेटली हे होतं पाईल नंबर 2चं रीडिंग. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझं रीडिंग आवडलं असेल, तुमच्याशी रिलेट होत असेल तर प्लीज मला तुमचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हवे आहे. तुमचे अभिप्राय माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आणि माझं यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर माझा नवीन जो चॅनल आहे माय लाईफ माय हिलिंग, तो पण मी लवकरच चालू करत आहे. त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर. बाय बाय. आणि सेल्फ लवबद्दल नक्कीच मला सांगा. कोर्स तुम्ही करणार असेल तर 16 मेपासून आहे. 16 मे ते 22 मे. फक्त 555 रुपीज आहे फीज. आणि आय होप तुम्ही त्या गोष्टींना ॲक्नॉलेज कराल आणि कोर्सला जॉईन व्हाल. थँक्यू सो मच. बाय.